2 दिवसाआधीच मान्सून मुंबईत दाखल. येत्या 48 तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धावपळ. विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट. दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. डेक्कन, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड परिसरात पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गात गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद. कुडाळ तालुक्यामध्ये सर्वाधिक 187 मिलीमीटर पाऊस. जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 196.7 मिलीमीटर पावसाची नोंद. म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक 235.7 मिलीमीटर पाऊस. समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा. परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पिंपळगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. शहरातील फकीरानगर, गणेशनगर, समर्थनगर, वैराग नाका परिसरात नाल्यांना नदीचं स्वरूप. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. शहरातील फकीरानगर भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. परभणीच्या पाथरी, मानवत, सोनपेठमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पाथरीच्या पिंपळगाव परिसरामध्ये काही ठिकाणी झाडांची पडझड. सोलापुरात मुसळधार पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ. सांगलीच्या चांगोली परिसरासह शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी. कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली तर ओढ्या नाल्यावरील पूल पाण्याखाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.